कळंबीतील स्वर्गीय विमलबाई भोरे शिवशक्ती महाविद्यालय येथे प्रथम कौशल्यावर आधारित कार्यक्रम दिनांक 21 जुलै रोजी सोमवारी संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर कल्पना कोरडे ह्या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून आशिष इंगळे, ज्योत्स्ना जामनिक, शुभम लोणारे हे मंचावर उपस्थित होते। सर्वप्रथम पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। सर्वप्रथम आपल्या अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर कल्पना कोरडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी प्रथम कौशल्य प्रशिक्षण केंद्राद्वारे विद्यार्थ्यांनी हाऊसकीपिंग, फूड अँड बेवरेज सर्व्हिस, ऑटोमोटिव्ह, फोर व्हीलर दुरुस्ती या कौशल्यावर विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेऊन आपल्या भविष्याला उज्ज्वल करावे असे सांगितले। तसेच फूड सर्व्हिसमध्येही तुम्ही उत्तम प्रकारे करिअर घडवू शकता, याचा अवश्य लाभ घ्यावा असे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे भविष्यात आम्ही आमच्या महाविद्यालयात शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय शेतकरी मेळावा घेऊ असे विद्यार्थ्यांना सांगितले आणि किशोरवयीन मुलींवर होत असलेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात ऑनलाईन सेशन घेण्यात येणार आहे। त्यात मुंबई हायकोर्टाचे सिनियर वकील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील। या ऑनलाईन सेशनमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावे असे आवाहन यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर कल्पना कोरडे यांनी केले। तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आशिष इंगळे यांनी कौशल्य प्रशिक्षण केंद्र राडेगाव येथे कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराची सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे सांगितले। यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आवडीप्रमाणे प्रशिक्षण देण्यात येईल। यात ॲग्रिकल्चर, डान्स, योगा, फिटनेस क्लब तसेच विद्यार्थ्यांना ज्यात आवड आहे त्याचं प्रशिक्षण अनुभवी व प्रशिक्षित शिक्षकांद्वारे देण्यात येईल असे सांगितले। तरी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या संधीचं सोनं करावं असं आशिष इंगळे यांनी सांगितले। या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक तायडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक अभय जगताप यांनी मानले। या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।